साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या शेवटच्या गोड भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की जेव्हा आता ह्या मानसीसमोर गायत्रीने आपल्या बाबांवर जी काही बंदूक रोखलेली असते, तेव्हा गायत्रीचे बाबा म्हणजे शैलेंद्र दीक्षित हे गायत्रीला बोलतात की गायत्री, मला एक म्हणायचं, अगं मी तुझा बाबा आहे आणि तू मला गोळी मारायला निघालीस. तेव्हा गायत्री खूप चिडते. गायत्री बोलते की अहो, अशा बाबाचा काय उपयोग. अगं मानसी, तू जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते. ह्या माणसाने फक्त माझ्या मनामध्ये प्रभूंविषयी इतक्या दिवस फक्त द्वेष आणि राग निर्माण केला. तुझ्यामुळे मी दिनेशशी लग्न केलं होतं, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाहीये. मी तात्या साहेब आणि सुनंदा यांचा, सासू सासऱ्यांचा कधीच त्यांना मान दिला नाही. वेळोवेळी त्यांचा मी अपमान केला, तरी पण या प्रभूंच्या घरची मोठी सून जी आहे तो मान जो आहे तो त्यांनी मला दिलाय. असं पण ही चिडलेली गायत्री जी आहे ती आता सर्वांसमोर बोलत असते आणि आपल्या बाबांवर खूप रागवलेली असते. ह्या घरामध्ये वाटण्या होऊ नये म्हणून मी गीता आणि सूरजला सुद्धा कधीच दोघांना ह्या घरात एकत्र राहून दिलं नाही. दोघांना मी वेगवेगळ्या ठिकाणी राहायला सांगितलं. असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती बोलत असते. फक्त माझ्या मतलबासाठी मी हे सर्व केलं आणि बाबा तुमच्या सांगण्यावरून मी हे केलं, असं ही गायत्री रडत बोलत असते. सर्वजण गायत्रीकडे बघत असतात. त्यानंतर गायत्री बोलते की मानसीला तर मी सतत घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. तिचं नातं जे आहे ते ह्या घराशी कधी जोडू नये आणि माझी व तुमची भेट व्हावी त्यासाठी मी एवढं केलं. आणि जेवढी मी चुकीची वागले तेवढंच मला मानसीने सांभाळून पण घेतलं. डॉक्युमेंट्सवर सह्या घेण्यासाठी मी तेजसला प्रत्येक वेळेस टोचून बोलत होते. इतका काही तेजसला मी त्रास दिला, असं पण ही गायत्री बोलत असते. त्याला मी कधीच नोकरी मिळू नये त्यासाठी प्रयत्नशील राहिले. तरीसुद्धा आज आज तो फक्त माझ्या बंटीसाठी प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करण्यासाठी तयार झाला. असं ही गायत्री जेव्हा बोलत असते तेव्हा गायत्रीचे बाबा बोलतात की तू विसरलीस का. अगं शेवटी मी तुझा बाबा आहे. तेव्हा गायत्री बोलते की माझ्याकडून चूक नाही झाली तर खूप मोठा गुन्हा केलेला आहे मी. याचं प्रायश्चित्त जे मी आहे ते मी तुमच्याकडून घेणार आहे. असं पण इकडे ही गायत्री जेव्हा बोलत असते तेव्हा शैलेंद्र दीक्षित बोलतात की गायत्री, तुझा मी शेवटी बाप आहे. तुझ्या ह्या बापाला तू गोळी झाड आणि मारून टाक आणि तुझं जे प्रायश्चित्त आहे ते मग निघून जाईल. असं पण जेव्हा शैलेंद्र दीक्षित बोलत असतात तेव्हा ही गायत्री बघत असते. तर शैलेंद्र दीक्षित बोलतात की अगं भास्कर प्रभूंना मारण्यासाठी मी सुपारी दिली होती, तुला आठवतं का. असं जेव्हा शैलेंद्र दीक्षित बोलतात तेव्हा सर्व प्रभूंना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण आता मित्रांनो, भास्कर प्रभूंच्या मृत्यूचं सत्य जे आहे ते आज शैलेंद्र दीक्षित यांनी सर्वांसमोर आणलेलं असतं. शेवटी भास्कर प्रभू म्हणजे तात्यांचे वडील, हे ऐकून सुद्धा तात्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे तात्या बोलतात की गायत्री, तू भास्कर प्रभूंचा खून केला. तेव्हा गायत्री बोलते की हो तात्या, मी फक्त ह्या माणसाच्या सांगण्यावरून भास्कर प्रभूंचा खून केला. असं गायत्री जी आहे ती रडत सर्वांसमोर बोलते आणि मी सर्वांची गुन्हेगार आहे अशी कबुली सुद्धा गायत्री सर्वांसमोर देते. परत हे शैलेंद्र दीक्षित जे आहेत ते बोलतात की आता मला कुणीच रोखू शकत नाहीये, मी कुणाला घाबरणारा नाहीये. असं शैलेंद्र दीक्षित जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र ते आता लगेच गायत्रीला मारण्यासाठी हात वर उचलतात. आता गायत्री लगेच आपल्या हातामध्ये बंदूक जी आहे ती या शैलेंद्र दीक्षितवर रोखते. तेव्हा शैलेंद्र दीक्षित बोलतात की अगं बावळ झाली का, मी तुझा बाप आहे बाप. गायत्री, तू एक काम कर, शांत डोक्याने विचार कर, आपण इथे कशासाठी एकत्र आलोय. असं जेव्हा शैलेंद्र दीक्षित बोलत असतात तरी पण गायत्री काही ऐकायला तयार नसते. गायत्रीने आपल्या बाबांवर बंदूक रोखलेलीच असते. आता मानसीची आते मानसी लगेच ह्या आपल्या गायत्रीसमोर येते आणि तिच्या हातातील ती बंदूक हिसकावते आणि बोलते की वहिनी, मला तुमच्या हातून हा गुन्हा घडायचा नाहीये, तुम्हाला यामध्ये पडायचं नाहीये. हे बघा गायत्री वहिनी, ह्या माणसांच्या गुन्ह्याची शिक्षा जी आहे ही यालाच आपण दिली पाहिजे. त्यासाठी तुम्ही कायदा हातात नाही घ्यायचा वहिनी, तुम्ही अजिबात. ह्या माणसाची जागा इथेच नाही तर तुरुंगामध्येच आहे. असे ही मानसी जी आहे ती गायत्रीला बोलते आणि मानसी लगेच इन्स्पेक्टरला आवाज देते. तेवढ्यात इन्स्पेक्टर आतमध्ये येतात. मानसी लगेच बोलते की बघा इन्स्पेक्टर, हाच तो माणूस बंटीला किडनॅप केला होता. आज बंटी आमचा सुखरूप आहे, परंतु हा प्रभूंच्या जीवावर उठलाय शैलेंद्र दीक्षित आणि यानेच भास्कर प्रभूंना मारलंय. असं मानसी जेव्हा इन्स्पेक्टरला सांगते तेव्हा इन्स्पेक्टर हवालदाराला सांगतात की या माणसाला ताब्यात घ्या. आता इन्स्पेक्टर लगेच ह्या माणसाला घेऊन जात असताना विनोद लगेच बोलतो की थांबा, हे बघा अजून यांचा एक माणूस इथे आहे ह्या दीक्षितांचा.
आता विनोद लगेच या बंटीला किडनॅप करणाऱ्या माणसाला सर्वांसमोर घेऊन येतो आणि इन्स्पेक्टर लगेच त्या माणसाला घेऊन तेथून निघून जातात. इकडे सर्व प्रभू जे आहे ते आता एकत्र उभे असतात आणि ही गायत्री जी आहे ती खूप रडत असते. तिला ह्या प्रभूंशी वाईट जे वागलेली असते त्याचा पश्चाताप होत असतो. तिला रडूच आवरत नसतं. ती खाली बसते आणि खूप मोठमोठ्याने रडू लागते. बंटी जो आहे तो आपल्या आईजवळ जाऊन बसतो. ती बंटीला मिठी मारते आणि खूपच रडत असते. तात्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. आता ही मानसी तेजस दोघेही या गायत्रीकडे बघत असतात. छाया पण रडत असते. दिनेश सुद्धा आता या गायत्रीच्या जवळ येऊन बसतो. आता ही गायत्री बंटीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते, चेहऱ्यावरूनही प्रेमाने हात फिरवते आणि त्याच्यासमोर हात जोडते आणि बोलते की मला माफ कर बंटी, मी चुकले. तेव्हा मानसी जी आहे ती गायत्रीसमोर जाते आणि बोलते की गायत्री वहिनी शांत व्हा, रडू नका. तेव्हा आता ही गायत्री मानसीची सुद्धा हात जोडून माफी मागते. गायत्री बोलते की मी तुमची सर्वांची गुन्हेगार आहे, मला सुद्धा शिक्षा मिळायला हवी. विनोद सुद्धा हात जोडू लागतो. गायत्री बोलते की मला सुद्धा पोलिसांमध्ये द्या. तात्या बोलतात की गायत्री असं बोलू नको. मानसी जी आहे ती बोलते की वहिनी तुम्ही तुमच्या बाबांमुळे आमच्याशी असं वागलात, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. आता तुमची चूक तुम्हाला समजलेली आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा सुनंदा बोलते की हो सुनबाई, आज तुला कुटुंबासाठी उभं राहताना पहिल्यांदा बघतोय आम्ही. गीतासुद्धा बोलते की जाऊ बाई, तुम्ही आम्हाला जशा हव्या होतात ना अगदी तशाच मिळाल्या. तेव्हा तेजस लगेच बोलतो की गीता अगदी बरोबर बोलली. तेजस बोलतो की मला तर कधी वाटलंच नव्हतं वहिनी इतक्या चांगल्या होतील, असं तेजस बोलत असतो. त्यानंतर तेजस बोलतो की मला तर वाटतं की मी स्वप्नच बघतो की काय, कारण हे इम्पॉसिबल आहे, असं पण तेजस बोलत असतो. आता गायत्री खाली बघत असते. तेजस बोलतो की लकी चार्म कायम मला म्हणायच्या की मी नक्कीच गायत्री वहिनींना बदलवणार, अगदी त्यांनी शब्द खरा करून दाखवला, असं तेजस सर्वांसमोर बोलत असतो. दिनेश लगेच बोलतो की अरे थोडासा सिरियस होऊन बोलत जा. तेव्हा आता थोडासा हा दिनेश असं बोलताच तेजस थोडासा सिरियस होतो आणि बोलतो की वहिनी झाल्या की नाही तुम्ही अगदी पहिल्यासारख्या. आता इकडे सर्वजण हसतात. सुनंदा हसते, तात्या हसतात आणि गीता पण हसते. त्यावेळेस इकडे आता ही गायत्री जी आहे ती मानसीला बोलते की खरोखर माझ्यामध्ये जी काही वाईट वृत्ती होती ती आज निघून गेली आणि तू खरोखर जे काही घर जोडलेलं आहे ते अगदी चांगलं जोडलंय, असं पण इकडे ही गायत्री बोलत असते. आता मानसी लगेच बोलते की आज प्रभूंचं जे कुटुंब आहे ते खऱ्या अर्थाने पूर्ण झालंय. हा गोड शेवट नाही तर गोड सुरुवात आहे, असं पण इकडे मानसी जेव्हा बोलत असते तेव्हा गायत्री बोलते की मानसी कुटुंब तुझ्याशिवाय अपूर्ण आहे, असं जेव्हा ही गायत्री बोलते तेव्हा तात्या आणि सुनंदा यांना खूप बरं वाटतं. आता ही गायत्री बोलते की मानसी मी इथून पुढे कुठे जाणार नाही आणि मानसी तुलाही जाऊन देणार नाही, असं पण ही गायत्री बोलत असते. त्यानंतर ते इकडे तेजस या मानसीकडे बघत असतो. मानसी या तेजस समोर जाते आणि मानसी तेजसला बोलते की ही जी काही मानसी आहे ना तिचं ह्या राष्ट्रहितांवर अगदी मनापासून प्रेम आहे, असं जेव्हा मानसी बोलते तेव्हा सर्वजण खूप हसतात. इकडे विनोद आणि हा सूरज हे तर खूप मोठमोठ्याने शिट्ट्या फुकू लागतात आणि मानसी जी आहे ती तेजसला घट्ट मिठी मारते. तेजसही मानसीला मिठी मारतो. गायत्रीसुद्धा हसत असते. तेव्हा तेजस बोलतो की मला सोडून जाणार नाही ना, तर मानसी बोलते की नाही नाही तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही. आता इकडे ही गायत्री तर इतकी काही खुश होते आणि ती तेजस मानसीवरून त्यांची दोघांची दृष्ट काढते. तेव्हा आता गायत्री बोलते की अगदी सुंदर बरं का, खूप मस्त नातं आहे तुमचं, असं पण इकडे ही गायत्री बोलत असते. तर इकडे तेजस आणि मानसी जे आहेत ते दोघेही थोडं तुझं आणि थोडं माझं असं म्हणतात आणि सर्वजण खूप सुंदर अशा टाळ्या वाजवत असतात आणि खूपच खुश असतात. इतकी काही ही प्रभू फॅमिली आज खुश असते कारण मित्रांनो मालिकेचा शेवट जो आहे तो आजच्या भागामध्ये होणार आहे. ही थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका आज संपणार आहे. इतकी काही सुंदर ही मालिका आज संपणार आहे. तर आता इकडे तेजस आणि मानसी जे आहे ते रूममध्ये येतात आणि तेजस आणि मानसीच्या लग्नाचे फोटो जे असतात ते सर्वत्र रूममध्ये असतात. तेजस मानसीला बोलतो की आपलं लग्नाचं नाटक, भांडणं हे सर्व बघितलेलं आहे मी. तेव्हा मानसी आता तेजस समोर जाते. तेजसच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघत असते आणि बोलते की राष्ट्रहित मला माफ करा, मी तुम्हाला समजून घेण्यामध्ये खूप उशीर केला, असं पण इकडे मानसी जी आहे ती तेजसला बोलत असते आणि ती लगेच तेजसला मिठी मारते. आता तेजसला कळत नाही की काय करावं. तेजस आणि मानसी दोघे एकमेकांच्या मिठीत आलेले असतात.
तेवढ्यामध्ये दिनेश आणि सूरज तिथे येतात. आता लगेच तेजस लगेच बोलतो की अरे तुम्ही असं डायरेक्टली नका रूममध्ये घुसत जाऊ ना, नॉक करून यायचं ना. असं पण तेजस जो आहे तो आता या आपल्या भावांना बोलत असतो आणि तेजस बोलतो की आता कुठे हायकोर्टाने मंजुरी दिली आणि तुम्ही असं डायरेक्ट आले. तेव्हा आता इकडे दिनेश जो आहे तो आपल्या भावाला बोलतो की तेजस आणि मानसी मला तुमच्याशी दोघांशी बोलायचं आहे असं दिनेश बोलत असतो. तेव्हा दिनेश जो आहे दिनेश या तेजसला बोलतो की हात पुढे कर. तर आता तेजस जो आहे तो बोलतो की अरे दादा काय झालं नेमकं. त्यावर इकडे आता दिनेश जो आहे तो तेजसचा हात आपल्या हातात घेतो आणि त्या तेजसच्या हातावरती मोटरसायकलची जी चावी आहे ती आपल्या तेजसच्या हातात देतो आणि बोलतो की ही बाईकची चावी. आता तेजस आणि मानसी जे आहे ती दोघे एकमेकांकडे बघतात. दिनेश बोलतो की हे बघ ही चावी जी आहे ती आज मी तुला प्रेमाने दिली आणि गायत्रीने तुझ्याकडून ही चावी घेतली होती, आता मी पुन्हा तुला दिली आहे. आता पहिलं जे झालं आहे ते सर्व विसरून जा. त्यानंतर तेजस बोलतो की बरं ठीक आहे दादा, तुझं जर म्हणणं आहे तर मी ही बाईक वापरेल असं तेजस बोलत असतो. त्यानंतर आता इकडे दिनेश जो आहे तो आता खूप खुश होतो. त्यानंतर तेजस बोलतो की आता गायत्रीवणीमध्ये खूप बदल झाला आहे. त्या आता आपल्या कुटुंबावर रागावणार नाही हे मला माहीत झालं आहे असं तेजस या दिनेशला बोलतो. आणि बायको म्हणून तुझं जे काही प्रेम आहे ते आहे ना त्यांच्यावर असं पण इकडे तेजस बोलत असतो. तर इकडे मानसी बोलते की काय बोलता राष्ट्रहित तुम्ही. त्यानंतर दिनेश जो आहे तो आपल्या मानसीला बोलतो की तू पण धाकात ठेव बरं का तेजसला. त्यावेळेस इकडे आता तेजस बोलतो की मी माझ्या मानसीचा बैल व्हायला सुद्धा तयार आहे कारण माझं इतकं प्रेम आहे मानसीवर असं तेजस बोलत असतो. त्यानंतर मानसी बोलते की आता तुम्ही एक काम करा, नवीन गाडी घ्या आणि ही यांच्या बाईकची चावी आहे ती दिनेश दादांना देऊन टाका आणि नोकरीचं बघा काहीतरी असं ही मानसी जी आहे ती दिनेश समोर तेजसला बोलत असते. सूरज पण जवळ उभं राहून ऐकत असतो. आता इकडे तेजस लगेच बोलतो की आता मी प्रभू वीटभट्टीवाला बनणार आहे असं तेजस बोलत असतो. तेव्हा मात्र सूरज आणि दिनेश हसत असतात. तेवढ्यात आता तेजस बोलतो की आता तू मला एवढं सांगतो सूरजला काही सांगणार आहे की नाही. तेव्हा दिनेश बोलतो की त्याने प्रेस सुरू केली आहे. तेव्हा तेजस बोलतो की अरे कामाबद्दल नाही संसाराबद्दल बोलतोय. खूप दिवसांचा संसार सुरू झाला यांचा परंतु आतमध्ये बंद पडला होता असं पण इकडे तेजस आपल्या भावाला सांगत असतो. हा दिनेश जो आहे दिनेश बोलतो की हे बघा तेजस आणि मानसी मला तुमच्या दोघांची माफी मागायची आहे असं हा दिनेश जो आहे तो आपल्या भावाची आणि वहिनीची माफी मागतो. तेव्हा हा सूरज जवळच असतो. तर दिनेश असं बोलताच सूरजच्या डोळ्यात पाणी येतं आणि इकडे आपला हा जो काही तेजस जो आहे त्याला सुद्धा थोडंसं वाईट वाटतं आणि तो रडण्याचं नाटक करू लागतो. त्यावेळेस इकडे मानसी जी आहे ती तेजसकडे बघत राहते. त्यावेळेस तेजस बोलतो की आता टेन्शनच नाही घ्यायचं कसलं. मानसी जी आहे ती बोलते की आता इथून पुढे फक्त आनंदीच राहायचं, अजिबात कुणीच नाराज राहायचं नाही असं मानसी जी आहे ती दिनेशला बोलते. तर दिनेश बोलतो की आता ह्या घरचा मोठा मुलगा आणि मोठा भाऊ म्हणून मला तुम्हाला काही सांगायचं आहे. आता हे घर सोडून कोणीच आणि कुठेच जायचं नाही. तुम्ही जर कुणी कुठे गेले तर माझ्या इतकं कुणीच वाईट नाही असं दिनेश आपल्या भावाला बोलत असतो. त्यानंतर दिनेश जो आहे तो तेजसला बोलतो की मला मिठी मारायची आहे माझ्या भावांना असं म्हणत सूरज दिनेश आणि तेजस हे तिघे भाऊ जे आहे ते एकमेकांना मिठी मारतात. मानसी त्यांच्याकडे बघून खूप खुश होते. तेजस बोलतो की माझ्या बायकोला घेऊन आपण मिठीमध्ये. आता तेजस मानसीला मिठीमध्ये घेतो. चौघेजण मिठीमध्ये येतात. त्यानंतर मित्रांनो काही महिन्यानंतर हा भाग त्यांनी थोडासा पुढे दाखवलेला आहे. आता गायत्री सकाळी सकाळी फ्रेश होऊन इकडे रूममध्ये येते. तेव्हा हा आपला दिनेश जो आहे तो कपड्यांना प्रेस मारत असतो. तेव्हा मात्र इकडे गायत्री दिनेशला बोलते की दिनेश आटोप पटकन. तेवढ्यामध्ये इकडे विनोद आणि छाया पण इकडे घरातून बाहेर चाललेली असतात. दुसरीकडे आपल्या सूरज आणि गीताला आता बाळ होणार आहे कारण गीताला आता 8वा महिना सुरू असतो आणि सूरज तिची खूप काळजी घेत असतो. तात्या पण इकडे ह्या आपल्या गीताला खुर्चीवर बसण्यासाठी सांगतात. मानसी तिच्या जवळ बसलेली असते. सूरज जो आहे तो आपल्या गीताला बोलतो की थोडंसं हळूहळू दूध पे. आता गीता जी आहे ती बोलते की माझी काळजी नका घेऊ एवढी मी घेईल असं पण इकडे आता ही गीता आपल्या सूरजला बोलत असते. त्यावेळेस इकडे आपला हा तेजस जो आहे तो ह्या आपल्या मानसीला डब्बा तयार करून आणून देतो. त्यानंतर इकडे आता तेजस जो आहे तो ह्या आपल्या गीता वहिनींना काजू बदाम आणि ड्रायफ्रुट्स जे आहे ते पिण्यासाठी दुधामध्ये आणून देतो. सुनंदा पण खूप खुश असते आणि गायत्रीसुद्धा आता या प्रभू कुटुंबावर खूपच खुश असते.
आणि ती पण सर्वांमध्ये अगदी छान मिसळून गेलेली असते. तिन्ही सुना ज्या आहेत त्या इकडे टेबलच्या तिथे खुर्चीवरती येऊन बसलेल्या असतात. सूरज, दिनेश, तेजस हे सर्वजण आता खूप खुश असतात. जो आहे तेजस आता ह्या तिघींना बोलतो की आजपासून आम्ही प्रभूंच्या घरातील जेवण बनवणार आहे. आता इकडे ही गायत्री बाहेर ऑफिसला चाललेली असते, मानसी चाललेली असते आणि आपली गीताही असते. आणि हे तिघे भाऊ जे असतात आता ते दरवाज्यामध्ये उभं राहून बघत असतात. गायत्री जी आहे ती आता या गीताचा हात धरते आणि तिला हळूहळू इकडे बाहेर घेऊन येत असते. मानसी आता ह्या गीताची काळजी घेत असते. त्यानंतर मित्रांनो आता ह्या गायत्री आणि ही गीता व आपली मानसी तिघी जणी जावा ज्या आहेत त्या आज एकत्र खऱ्या अर्थाने आलेल्या असतात. प्रभूंचं कुटुंब जे आहे ते आज खऱ्या अर्थाने आलेलं एकत्र असतं. आणि हे सर्व बघून आता तात्या आणि सुनंदा जे आहे ते खूप खुश असतात. आणि दिनेश, सूरज आणि तेजस हे सुद्धा खूप खुश असतात. कारण मित्रांनो ह्या थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या मालिकेचा शेवट जो आहे तो आजच्या भागामध्ये दाखवलेला आहे. आणि अगदी गोड या मालिकेचा शेवट सुद्धा अगदी छानरित्या झालेला आहे. तर मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचा आज एंड झालेला आहे. त्यामुळे प्लीज मित्रांनो ह्या मालिकेच्या जागेवरती नशीबवान मालिका ही येणार आहे. त्यामुळे नशीबवान ह्या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आपल्या ह्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.